आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी बॉडी डिटॉक्स हा प्रकार सध्या खूप वापरला जातो आहे. डिटॉक्स वॉटर, डिटॉक्स ज्यूस, डिटॉक्स मेडिसिन, अगदी स्पेशल डिटॉक्स डाएट या सगळ्यांची सध्या खूप चलती आहे. पण बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठीची एक सिस्टीम, एक यंत्रणा ऑलरेडी आपल्या शरीरात असतेच. निसर्गानं प्रत्येकाला दिलेल्या या बॉडी डिटॉक्सच्या सिस्टीमविषयी आज समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि आयुर्वेद, आहार, आरोग्य, व्यायाम या सर्वांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या स्वरूप आयुर्वेद या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं घर अगदी छान सुंदर कधी वाटतं? छान फ्रेश रंग दिल्यावर की फ्रेशनर मारल्यावर, महागडी फर्निचर्स अरेंज केल्यावर? अजिबात नाही. घर अगदी सुंदर, मूड छान बनवणारं, फ्रेश, पॉझिटिव्ह वाईब्स देणारं तेव्हाच ठरतं ज्या वेळेला ते स्वच्छ असतं. घराचंच कशाला, आपल्या कपड्यांचं सुद्धा असंच आहे. कोणताही महागडा ड्रेस, महागडा पोशाख, मग तो फॉर्मल असो, ऑफिस वेअर असो किंवा अगदी सणासुदीला वापरायचा असो, तो व्यवस्थित, इम्प्रेसिव्ह तेव्हाच दिसतो ज्या वेळेला तो स्वच्छ असतो. जसं स्वच्छ कपडे छान वाटतात, जसं फ्रेश स्वच्छ घर आपल्याला पॉझिटिव्हिटी देऊन जातं, तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे. बाहेरून रंगरंगोटी केली म्हणजे मेकअपचे थर लावले, परफ्यूम, स्प्रे वापरले, महागड्या ॲक्सेसरीज वापरल्या, पण जर आपलं शरीर आतून स्वच्छ नसेल तर या कशाचाही काहीही उपयोग होत नाही. आता हे शरीर स्वच्छ ठेवायचं म्हणजे काय करायचं आहे? खरी स्वच्छता आपल्याला आतून करायची आहे. शरीरातलं वेस्ट प्रॉडक्ट आधी शरीरातून अलगद बाहेर टाकायचं आहे. म्हणजे जे काही शरीर बिघडवतात किंवा मलिन करतात त्यांना आपण शुद्ध मराठीत मल म्हणतो, त्यांना वेळेवर बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. हे शरीरातले टाकाऊ पदार्थ जर वेळच्या वेळी शरीराबाहेर पडले तर आपल्याला वेगळ्या बॉडी डिटॉक्सची गरज लागत नाही. आयुर्वेदानं मल, मूत्र आणि स्वेद म्हणजे स्टूल, युरिन आणि आपला घाम हे 3 प्रकारचे शरीरातले मुख्य मल सांगितलेत. जरी त्यांना शरीर मलिन करणारे घटक म्हणजे मल म्हणत असलं तरीही ते शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य वेळेपर्यंत शरीरात धारण करून ठेवतात आणि विनावेदना कोणत्याही प्रकारे शरीराला न दुखवता, कोणत्याही प्रकारे शरीराला त्रास न देता शरीरातून बाहेर टाकतात. मल, स्टूल म्हणजे पुरुष. वेळच्या वेळी हा मल जर शरीरातून बाहेर नाही पडला तर काय होतं हे बऱ्याच वेळेला म्हाताऱ्या माणसांच्या सकाळच्या वेळच्या बेचैनीवरून लक्षात येतं. आपल्यालासुद्धा ना कधीतरी जेवणाखाण्यात बदल झाला किंवा कधीतरी कोणत्या तरी आजारपणानंतर, कोणत्या तरी औषधानंतर पोट जर साफ झालं नसेल तर काय गोंधळ होतो हे अनुभवायला किंवा सहन करायला कधीतरी लागलेलं असेलच. पोट दुखतं, फुगतं, गॅसेस होतात, जडपणा येतो. फक्त पोटावरच नाही तर छातीवर सुद्धा प्रेशर आल्यासारखं होतं, गुदमरल्यासारखं वाटतं, कधीकधी तर छातीतसुद्धा कळा यायला लागतात. ही सगळी लक्षणं हा जो मल आहे तो वेळेवर शरीराच्या बाहेर नाही पडला तर दिसतात. तर मलविसर्जन क्रिया करताना म्हणजे टॉयलेटच्या वेळेला सर्व चिंता बाजूला ठेवून इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता शांतपणे ज्याच्यासाठी टॉयलेटमध्ये बसलो आहोत ते करणं आधी गरजेचं असतं. पण बरेच जण हे विसरतात. छोट्या आभासी जगाला म्हणजे आपल्या मोबाईल फोनला पण तिथे घेऊन जातात. मग पोट साफ होतं की नाही ह्याच्याशी त्यांचं देणं घेणं नसल्यासारखंच ते वागतात. आपण जर पोटाच्या सफाईकडे दुर्लक्ष केलं तर पोटसुद्धा आपल्याकडे नंतर दुर्लक्ष करतं. वयानुसार काही बदल किंवा काही आजारपणं, काही औषधांचे साईड इफेक्ट ह्या गोष्टी जर सोडल्या तर बऱ्याचशा गोष्टी आपण स्वतः ओढवून घेतलेल्या असतात. आपल्या खाण्यापिण्यातून, आपल्या चुकीच्या वर्तनशैलीतून किंवा आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमधून आपण स्वतः हे पोट साफ नसणं ओढवून घेतो. कोलेस्ट्रॉल नावाचा जो बागुलबो आहे त्याला घाबरून तेल तूप बंद करणं, कोरडे ड्राय पदार्थ खाणं, पॅक्ड फूड खाणं ह्या गोष्टीसुद्धा स्टूल कडक बनवतात, मला व स्तंभाची तक्रार निर्माण करतात. नको असलेले घातक पदार्थ शरीराबाहेर टाकून शरीर स्वच्छ करण्याचं काम करणारी दुसरी गोष्ट म्हणजे आपलं युरिन. या युरिनच्या प्रमाणावरून आपल्याला आपल्या किडनीचं म्हणजे आपल्या मूत्रपिंडाचं काम व्यवस्थित चाललं आहे हे ओळखता येतं. अगदी किरकोळ जुलाबात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून किडनी फेल्युअरचं मोजमाप आपल्याला युरिन किती होतं यावरच ठरत असतं. शरीर स्वच्छतेचा हाही एक मार्ग आहे. ठराविक तासांनी सेन्सेशन होतं, जायची आठवण होते, पण काही जण अगदी घाईची शू लागल्याशिवाय किंवा पोट अगदी घट्ट झाल्याशिवाय वॉशरूमला जातच नाहीत. असा वेग, असा सेन्सेशन धारण करून ठेवणं म्हणजेच लागली आहे पण न जाणं सुद्धा शरीरात अनेक आजार पसरवतं. जायचं आहे पण वॉशरूमच जवळ नाही आहे किंवा वॉशरूम आहे पण खूपच अस्वच्छ आहे.
असं वाटून बऱ्याच वेळेला विशेषतः ऑफिस वर्क करणाऱ्या स्त्रिया युरिनला जाणं टाळतात. हे असं स्त्रियांच्या बाबतीत स्वच्छतागृहांची सहज उपलब्धता नसणं त्यांच्या आजारासाठी कारण असलेल्या अनेक कारणांपैकी एक आहे. शरीरातला तिसरा मल म्हणजे घाम, स्वेद. घामामध्ये पाण्याचा अंश 99% आणि इतर क्षार, युरिया वगैरे घटक असतात. आपल्या शरीराचं तापमान नियंत्रणाचं काम पण घामामार्फतच होतं. पण यापेक्षाही वेगळं वैशिष्ट्यपूर्ण काम आयुर्वेदानं घामाचं सांगितलं ते म्हणजे त्वचेचं काम व्यवस्थित चालू ठेवणं, त्वचा सॉफ्ट मऊ राखणं. आयुर्वेदात मुळात मेद म्हणजे फॅटचा मल, वेस्ट प्रोडक्ट स्वेद असं सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात मेद विरघळतो आणि स्वेद तयार होतो. म्हणूनच मेद कमी करण्यासाठी, आपलं फॅट कमी करण्यासाठी, स्थूलता कमी करण्यासाठी घाम गाळला जातो. मग तो व्यायाम करून असो किंवा जिममध्ये जाऊन असो. जेवढा तुम्ही घाम गाळाल, जेवढे तुम्ही कष्ट कराल, तेवढं तुमचं फॅट कमी होत जातं. शरीरातलं मेटॅबॉलिझम, पेशीत होणारं बारीक सारीक जे पचन आहे किंवा शरीरातल्या रासायनिक क्रिया, ह्या सगळ्या व्यवस्थित सुरू असल्याचं एक लक्षण व्यवस्थित घाम येणं हे आहे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी घाम स्वच्छ यायला हवा हे खरं आहे, पण यातली आपली सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपल्याला हा घामच नको असतो. गरम वातावरण नको, चिकटपणा नको, घाम नको म्हणून आपण AC निवडतो आणि घामाची बाहेर पडणारी दारच बंद करून टाकतो. यामुळं त्वचा कोरडी होते, शिवाय शरीराचं वेस्ट डिस्पोजेबल मेकॅनिझम बिघडून जातं. अंग मेहनतीचं काम न करणं, व्यायाम न करणं, शारीरिक हालचाली अगदी लिमिटेड, थोडक्यात अगदी सुखासीन आयुष्य जगणं, यामुळं सुद्धा असाच प्रकार होतो. मेद विलयन होत नाही म्हणजे मेद विरघळत नाही, वजन वाढतं, स्थूलता वाढत जाते. हे सगळं आपण टाळू शकतो. आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीनिमित्तानं जर आपल्याला दिवसाचा जास्त वेळ AC थंड वातावरणातच घालवावा लागतोय, तर आपण दिवसाच्या इतर वेळी शरीरातून घाम प्रयत्नपूर्वक काढायला हवा. यासाठी शरीराच्या व्यवस्थित सर्वांगीण हालचाली करणं आणि अर्थातच ठरवून व्यवस्थित प्लॅन करून व्यायाम करणं यासाठी आवश्यक ठरतं. इतर वेळीसुद्धा अनावश्यक असा ACचा, पंख्याचा वापर आपण टाळायला हवा. आपण वापरत असलेल्या कॉस्मेटिकमध्ये अँटीपर्स्पिरंट म्हणजे घाम येणं टाळणारी घातक केमिकल्स नाहीत ना, याची पण खात्री करूनच घ्यायला पाहिजे. शरीर रोजच्या रोज डिटॉक्स करण्यासाठी निसर्गानंच आपल्याला दिलेल्या या 3 गोष्टी मल, मूत्र आणि स्वेद. त्यासाठी आयुर्वेदिक औषधं अनेक आहेत, अनेक उपचार आहेत, पंचकर्म उपचारसुद्धा आहेतच. पण इथे सुद्धा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला आवश्यक आहे. आजारी पडेपर्यंत वाट बघण्याची काही गरज नाही. चांगला आहार प्रमाणात अपचन न होता घ्यायचा, पाणी योग्य प्रमाणात प्यायचं, व्यायाम करायचा, मानसिक आरोग्य चांगलं सांभाळायचं, हेल्दी हॅबिट्स म्हणजे आरोग्यदायक सवयी लावून घ्यायच्या, योग्य तेवढीच विश्रांती घ्यायची. हे सगळं जर रोज केलं तर शरीरातली डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस रोजच्या रोज कोणताही सपोर्ट न घेता सुरू राहील. आयुर्वेद समजून घेऊया, स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.